सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे संगीता ही दिनकरला विचारते की तुम्ही खिचडी घेताल का चहा. तर दिनकर सांगतो की मला खिचडी नाही खायची, तू चहा आण. तर ते इकडे सांगून संगीता ही नेनाकडे बघून तिथून निघून जाते. तर इकडे नेना मनातल्या मनात विचार करत असते की आजच्या आज कसे करूनही मला रिपोर्ट करावे लागतील, नाही तर त्याला एवढं पण करता येत नाही का. आज जर याने मला रिपोर्ट दिले नाही तर माझं पूर्ण फ्युचरच कॅन्सल होईल आणि याला ते लायसन्सची पडलेली आहे. कसंही करून मला त्या सौरभला माझ्या खुळात घ्यावाच लागल. त्यात संगीता इकडे दिनकरला चहा आणते. तर ती बोलते की एवढं खाऊन घ्या आणि जेवणाच्या आधी 1 तास त्याग पिऊन घ्या आणि तुम्हाला एकदम नीट टाईमवर गोळ्या घ्या बरं का. तर दिनकर सांगतो बरं चल मी जातो आता, उशीर होतोय. तर तेवढ्यात संगीता सांगते की थांबा 1 मिनटं. तर संगीता नेनाला म्हणते की हात चालव लवकर आणि तुला आज टेस्ट करायचं आहे ना, त्या बाबांसोबत जा करायला. तर लगेच नेना इकडे बोलते की नाही मी नाही जाणार, मला लाज वाटते आणि मी ह्या सगळ्या टेस्ट करायला बाबांसोबत कसं जाऊ. तर लगेच संगीता सांगते की वा, ते करायला दुसरे धंदे करायला तुला लाज नव्हती वाटली का. गपगुमान जा त्यांच्यासोबत, नाहीतर तिथं जाऊन परत तू दुसरा गोंधळ घालून येशील. संगीता बोलती वा, दुसरे कामं करायला तिला लाज नव्हती वाटली आणि आता तिला लाज वाटायला लागली. जाऊ द्या, तुम्ही जाईच्या नादाला लागून आपल्याचंच नुकसान होणार आहे. तर ते सांगून तिथून दिनकर हा निघून जातो. तर इकडे लगेच राहुल बोलत असतो की तुम्ही तर एवढं सगळं मॅनेज केलं होतं, तर लगेच तुम्ही हे एवढेसे हे रिपोर्ट पण मॅनेज करू शकता. तर इकडे अवधेतला राग येऊन अवधेत हा राहुलवर हात उचलणार आणि बोलतो की तू हिच्या भाषेत बिलकुल बोलायचं नाही. हे तुझं सत्तेसाठी हिने खूप धडपड केलेली आहे आणि वर हिला सगळं प्रूफ करावं लागतंय आता. आणि नेनाच्या प्रेग्नन्सीच्या रिपोर्ट्समुळे ती कधीच खोटं बोलणार नाही, मला तेवढा विश्वास आहे. आणि अवधेत सांगतो की तरी तुला यायचं असेल तर येऊ शकतो. तेवढ्यात तो तिथून निघून जातो आणि कलाही पण तिथून निघून जाते आणि त्यांच्या मागे लगेच राहुलही जातो. तर इकडे लगेच रोहिणी बोलते की सूरज वहिनी, बघितला का तुम्ही, आपला अवधेत आज चक्क त्या मुलीकडून बोलायला लागला. नाहीतर आधीचा अवधेत चक्क हा फॅमिलीसोबतच आणि फॅमिलीबरोबरच बोलत होता. आता त्याला फॅमिलीपेक्षा ती मुलगी इम्पॉर्टंट ठरायला लागली. काय माहिती काय जादू केली तिने. इकडे ही संगीता मनातल्या मनात भाजी निवडत बोलत असते का खरंच नेना ही खरं बोलते का, मला तर तिच्यावर विश्वासच नाही आहे, एकदा तिच्यावर बोलून बघायला हवं. तर तेवढ्यात तिथे नेना येते आणि ती सांगते की चल आई मी निघते. तर लगेच इकडे संगीता सांगते की थांब नेना, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर नेना सांगते की आता काय बोलायचं आहे. तर संगीता सांगते की नेना तू खरंच सांग की तू प्रेग्नेंट आहे का. तर नेना सांगते की व्हॉट. तर लगेच संगीता सांगते की अगं तसं नाही, कारण तू आधी खूप खोटं बोललेली आहे, म्हणून कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही म्हणून मला काहीच समजत नाही आहे. संगीता बोलते की जर एकदा माणसाला त्या दुधाचा चटका बसतो तर ते ताक पण लगेच वरपून घेतो, तशी तू आहे. आम्हाला आयुष्यभर खूप चटके दिले आहे तू, म्हणून तुझ्या सगळ्या बोलण्यात आम्हाला नाटकच दिसतंय. तर मला तू खरंच सांग, तू खरंच प्रेग्नेंट आहे का, कारण मला हे खोटंच वाटतंय. कारण तू हे खरं नाही बोलली तर यात सगळ्यात माझी कलाला खूप त्रास होतोय. नेना सांगते की मला इकडे काही होऊ दे, पण तिकडे कलाला त्रास बिलकुल व्हायला नको आहे ना. सांगते की तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच घेतलं आहे की तुम्हाला माझ्याशी काहीच करायचं नाही, तिकडं नेण्याचं पुढं काही पण हो. पण आता मला स्पष्ट झालं आहे की आता जे पुढं काही होईल ते मलाच करायचं आहे. तर इकडेच ते नाही करत संगीता बोलत असते. तर तेवढ्यात तिथे कला आवाज देते. तर लगेच इकडे पळतच संगीता त्या कलाकडे येते आणि बोलते की काय गं कला, तू कशी आहे. तर कला सांगते मी बरी आहे आई. तर संगीता सांगते की अचानक का गं. तर लगेच कला सांगते की अहो ते काय झालं, मी नेण्यासाठी आली इकडे. मला सांगते की नेना ताई चल. तर लगेच नेना सांगते की कुठं. तर लगेच इकडे नेना ही तिच्याकडे बघत असते. तेवढ्यातच कला सांगते की अगं अशी काही करते, आपल्याला आज डॉक्टरकडे जायचं आहे टेस्टसाठी. तर नेना सांगते की मग मी एकटी जाईल ना, तुझी गरज काहीच नाही आहे. तर कला सांगते की नाही माझी गरज आहे आणि माझ्यासोबत अवधेत आणि राहुल पण आहे. तर लगेच नेना बोलते की तू बावळट आहे का, त्यांना का घेऊन चालली, आपण फक्त टेस्ट करायला चाललो आहे, कुठं वरातीला नाही चाललो, तू एवढे लोक घेऊन चालली आहे तिकडे. तर लगेच कला सांगते की अगं येऊ देत ना, त्यांना काय फरक पडतो. जर आपण तिकडे त्यांना घेऊन नाही गेलो तर ते आपण जे आणलेले रिपोर्ट्स आहेत ते सांगतील की यांनी परत ते मॅनेज केलेत, खोटे रिपोर्ट सबमिट केले, तर मग काय करायचं. हे काही होणार आहे तर जाऊ दे ना, त्यांच्या समोरच होऊ दे ते.
आणि आता जाऊ दे, ते खोटं नाही तर आपण तरी आरोप का सहन करायचे, होऊ देत त्यांचं समाधान. तर लगेच संगीता सांगते की अगं जावळ बापूंना आतमध्ये बोलव ना, बाहेर का उभा केलं, मी लिंबू सरबत करते. तर कला सांगते की नको अगं, आधी रिपोर्ट्स आणि ते टेस्टिंग खूप महत्त्वाची आहे. तर लगेच संगीता सांगते की मला माहिती आहे जावळ बापू पण खूप चिडलेले आहेत ना, कारण आपण केलंही तसं ना. तर लगेच कला सांगते की अगं आई तसं काहीच नाही आहे, तुला जे वाटतंय ना ते सगळं खोटं आहे. तर लगेच संगीता सांगते की नाही, मला माहिती आहे की ते चांदेकर कसे आहेत, ते खूप रागवले आहे तुझ्या सासरचे, मला सगळं माहिती आहे. संगीता सांगते की पण मला काहीतरी करावं लागेल ना कले, मग जर मी आई आहे आणि म्हणून मला आईचं काहीतरी करावं लागेल आणि जी आई करते तेच मला पण करायचं आहे. अवधूत रावांशी मी भेटून आले. तर कला सांगते की तुझ्यावर माझा विश्वास आहे ना, मग मी सगळं काही नीटच करणार आहे. तर संगीता सांगते अगं तुझा विश्वास आहे गं, एक आईचं कर्तव्य म्हणून मला अवधूत रावांशी बोलावंच लागेल ना. संगीता ही बाहेर जाऊन निघून जाते. तर इकडे अवधूतकडे येते आणि सांगते की चला ना जावई बापू, खूप कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, चला मी तुम्हाला इकडे लिंबू सरबत बनवते. तर लगेच अवधूत बोलतो की नाही नाही. तर कला सांगते की अगं मी बोलले तुला, तो चिडलेला नाही आहे, तर तू कशाला फोर्स करते, मी नैनाताईला बघून आले. तर संगीता सांगते की अगं पण तसं मला चालत नाही ना, माझ्या मनाला पण शांती भेटणार नाही, मी बोलते तू जा. तर अवधूत तर तिथून ती निघून जाते. तर अवधूत सांगतो की प्लीज तुम्ही आम्हाला फोर्स नका करू, कारण आम्हाला आधीच उशीर झालेला आहे. तर संगीता सांगते की तुम्ही बी या आणि त्यासनी पण घेऊन या. तर लगेच राहुल सांगतो की हॅलो मिसेस सरे, मी काही येणार नाही आहे, कारण मी तुमच्या या फॅमिलीशी माझा काही संबंध नाही आहे. तर लगेच संगीता बोलतात की असं काय बोलते, माझं असं बोलायचा बिलकुलही विरोध नव्हता, फक्त मी सांगते की माझ्या दारात माझा जावई आलाय म्हणून मी सगळं बोलते आहे. तर लगेच राहुल सांगते की बरं जर तुम्ही दादाशी सांगत असाल तर तो येईल, पण मी तुमचा जावई वगैरे काही नाही आहे. तर ते ऐकूनच इकडे अवधूत मागे बघतो. तर इकडे संगीताला मोठा धक्का बसतो आणि ती सांगते की आमची चुकी झालेली आहे म्हणून आम्हालाच ती पडमफेक करावं लागेल, पण आम्ही पण काय करावं आणि कोणत्या तोंडाने माफी मागावं आम्ही. ते गाडीमधनं जातात. तर अवधूत हा आरशातून इकडे नैनाला बघत असतो. तर नैना त्याला इग्नोर करत असते. तर लगेच ते बघताच कला तो आरसा घेते आणि खाली करते आणि त्याला इग्नोर मारते. तर लगेच इकडे अवधूत तिच्याकडे बघत असतो. तर इकडे मिसेस खरेला घरे लगेच रोहिणी येते आणि ती बोलते की मिसेस खरे. तर तेवढ्यात ती संगीता तिथे येते आणि बोलते की आत्याबाई तुम्ही या ना, तुम्ही खूप उन्हातून आलाय, आतमध्ये बसा. तर ती इकडे आतमध्ये येते आणि बोलते की संगीता मी आता तुमच्यासाठी सरबत करते, तुम्ही खूप उन्हातून आलाय ना. तर रोहिणी सांगते की मिसेस खरे इथे बसायला किंवा तुमचा पाहुणचार घ्यायला नाही आले, मी इथं महत्त्वाचं बोलायला आली आहे. तर लगेच संगीता बोलते की काय झालं. तर लगेच रोहिणी बोलते की ते काय चाललं आहे ना, ते मला ते ऐकून काही दुःख वगैरे सगळं झालेलं आहे, काही मी आनंद पण नाही आहे, रागही येत नाही आहे, पण मला फक्त आश्चर्य वाटायला लागलंय, कारण हे माणसं असे कसे असतात ना, स्वार्थी. लगेच संगीता आत्याबाई बोलते. तर रोहिणी बोलते की काय आत्याबाई लावून धरलंय तुम्ही, आणि बोलते की तुम्हाला मागच्या बदनामीपेक्षा मी तुम्हाला वाचवलं होतं ना, की आय होप तुम्हाला ते आत्ता पण आठवत असेल. तुमच्या कलाला त्या घराची सून बनवून घेण्यासाठी मी मदत केली होती ना तुम्हाला, आणि आता तुमचीच मुलगी आमच्यावरच उलटलेली आहे आणि मी तुमची मुलीवर केलेले सगळे उपाय केलेले, ती माझ्या राहुलच्या मागं लागलेली आहे आणि ती काही पण बोलते, ती सगळं माझ्या संगच बोलते आणि तुम्ही ते सांगताय ना, ते कसं मी काही बोलू. तर लगेच आणि तुमच्या हीच फडकफेक आहे का, आणि वरून तर तुमची नैना तर सगळं खोटंच बोलते आहे ना. तर संगीता बोलते की आत्याबाई मी खरंच सांगते की मला काहीच माहिती नाही. मान्य आहे की तो लग्नात नैनाने गोंधळ घातलाय, पण तुम्ही आम्हाला खूप मदत केली, तुमचे उपकार मी ते आयुष्यभर कधीच नाही विसरणार. पण इकडे माझी नैना एवढं खोटं बोलणार नाही, म्हणजे कोणतीही मुलगी त्या बाबतीत खोटं बोलू शकते का. तर रोहिणी बोलते की मला कसं माहिती ती, पण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, कारण ना मिसेस खरे मला माहीतच नाही की तुम्हाला मुलगी कशी आहे, बाहेर जाऊन काय काय ती उद्योग करते, ते फक्त मलाच माहिती आहे. कुणीकडे संगीताला मोठा धक्का बसतो.
गाडीमध्ये इकडे ते हॉस्पिटलमध्ये येतात तर राहुल सांगतो की हे कोणचं हॉस्पिटल आहे, इथं नाही करायचे, आपल्या रोजच्या कंटिन्युअसली हॉस्पिटलमध्ये चल ब्रो, काय हॉस्पिटल आहे बघूनच मला नकोशी वाटतंय आणि तू ह्या हॉस्पिटलमध्ये इथे चेकअप करायला आली होती का? तर नैना सांगते की हो, माझा रेग्युलरचा डॉक्टर इथेच आहे आणि मी कुठं काही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही आहे. तर राहुल सांगतो की अगं अशी काही करते, आमचे चांदेकरांचे सगळे रिपोर्ट्स आणि चेकअप तिथेच असतात आणि तिथे ऑर्थोपॅटिक्स डॉक्टर असतात आणि ते फेमस पण आहेत. तर नैना सांगते की मला नाही माहिती काही, मी दुसऱ्या डॉक्टरशी माझे रिपोर्ट चेक करून घेणार नाही आहे, इथे माझे कंटिन्युअसचे डॉक्टर आहे आणि मी इथे चेक करणार आहे, म्हणून तू पण एवढं लक्षात करून घे. आणि काय नाही की तू तिकडे जाऊन मला त्या डॉक्टरचे खोटे रिपोर्ट बनवून घेशील आणि माझी परत मला बोलशील की की हे खोटी झाली आहे तू, आणि तुला काय, मी एकदा खोटी पडली की तुझं काम मोकळंच होईल ना. तर राहुल सांगतो की असं काही नाही आहे, तू खोटं बोलती, आम्हाला माहिती आहे. तर इकडे कला आणि अवधे त्यांचे भांडण मिटावर लागतात पण ते काही थांबत नसतात. तर नैना सांगते की लगेच इकडे माझा एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर आहे आणि ते काही सांगतात मी त्यांचंच ऐकते. तर राहुल बोलतो की आता तू कसं मॅनेज करणार, की तू पण इथे मॅनेज करू शकते की ते खोटे रिपोर्ट तुझ्या डॉक्टरकडे. तर नैना लगेच धक्का बसून बोलते की मी असं काही करणार नाही, सांगतो की माझं फिक्स आहे ब्रो, तू चल इथून. तर लगेच इकडे अवधेत आणि कला दोघंही बोलतात की स्टॉप इट तुम्ही प्लीज. तर लगेच दोघं एकामेकांकडे बोलतात आणि अवधेत बोलतो की काय बोलताय तुम्ही दोघं, प्लीज गप्प राहा, ते रिपोर्ट महत्त्वाचे आहे, मग टेस्ट कुठेही केलं तर काय फरक पडतो. आणि तर लगेच कला बोलते की काय वाद करताय तुम्ही, कुठेही फरक केला तर काय होतो. तर लगेच अवधूत बोलतो की एनिवे जाऊ द्या, इथे आलोय तर आपण इथेच टेस्ट करूया, तर मग इथेच होईल, चला उतरा खाली सगळे. मनातल्या मनात ही नैना बोलती की आता कसंही करू मला सौरभकडून ते रिपोर्ट्स बनवून घ्यावा लागतील आणि मला राहुलशी लग्न करावंच लागल. मग इकडे राहुल मनातल्या मनात सांगतो की आता मला इथे कसंही काही करून इकडे मला ते खोटे रिपोर्ट्स बनवून घ्यावं लागतील, कारण नैना ही खोटंच बोलत आहे. इकडे अवधेत मनातल्या मनात बोलतो की आता ते रिपोर्ट्स आल्यानंतरच कळेल की कोण खोटं बोलते आणि कोण खरं बोलतंय. तर लगेच इकडे कला मनातल्या मनात बोलते की त्या नैनाताई कोणत्या परिस्थितीतून पास होत आहे मला पण ते काही कळतच नाही आहे खरं. तर एवढे रिपोर्ट्स येऊ दे म्हणजे मी एकदम ताठ मानेने सगळ्यांपुढे सांगू शकते. चांदेकरांपुढं आलं तर त्या दोघांना राहुल आणि नैनाचं लग्न करूनच द्यावं लागल. हॉस्पिटलमध्ये येतात तर नैना सांगते की मी एकटी जाते, तर कला सांगते की मी पण येते, तू एकटी नको जाऊ. तर राहुल बोलतो की मी पण जातो. तर नैना सांगते की आता हा कशाला. तर अवधेत बोलतो की आपण दोघे इथेच थांबू, ह्या दोघींना जाऊ देत. तर ते आतमध्ये जातात तर नर्स इकडे तिचं रक्त घेत असते. तर ती सांगते की रिपोर्ट्स कधीपर्यंत भेटेल. तर नैना ती सांगते की आज रात्रीपर्यंत भेटेल. तर नैना मनातल्या मनात बोलते की ही नर्स खूपच डेंजर दिसते, हिला कसं बनवायचं आता. तर इकडे ती साईडला जाते. तर नैना मागून बोलते की जर मी तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही, तर तेवढ्यातच इकडे नर्स जोल्यात बोलते की कशाचे पैसे. तर इकडे ते ऐकूनच इकडे कलाला मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.